Subscribe to our YouTube channel. Press the bell icon to receive the notifications. Like and share our videos. नमस्कार. आजच्या फ्रायडे फिनटॉक मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. माझ्याबरोबर आहेत मिस्टर उन्मेष देशमुख. दर शुक्रवारप्रमाणे याही शुक्रवारी एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. आजचा जो विषय आहे तो म्हणजे जोखीम आणि परतावा यांचं समीकरण, म्हणजेच रिस्क आणि रिटर्न यांचं इक्वेशन काय असतं. प्रत्येक गुंतवणूकदाराने हे वाक्य नक्कीच कुठे ना कुठेतरी ऐकलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे की म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. पण हे मार्केट रिस्क म्हणजे नेमकं काय, किंवा आपण गुंतवणूक करतो तेव्हा काय जोखीम असते त्यामध्ये, हे आज आपण पहिले जाणून घेऊयात. उन्मेष सर, मी तुम्हाला विनंती करते की याच विषयी आम्हाला काहीतरी गाईड करा. नक्कीच. खरं तर आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी कुठल्या ना कुठल्या जोखमीला सामोरे जात असतो. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी काही ना काही जोखीम आपल्याला असते. आपण रस्त्यावरती चालताना जोखीम असते, ट्रॅव्हल करताना जोखीम असते, आपण बाहेर काहीतरी खातो त्यावेळी काही ना काही रिस्क असते, पाऊस आला तर रिस्क असते, थंडी असताना रिस्क असते, ऊन असताना रिस्क असते. अशी प्रत्येक वेळी रिस्क असते. पण ती रिस्क जी आहे, ती जोखीम जी आहे ती परसिव्ह होत नाही, म्हणजे आपल्याला कळत नाही बऱ्याचदा. तशीच गुंतवणुकीमध्ये पण प्रत्येक वेळी रिस्क ही असते, ती प्रॉबेबली आपल्याला बऱ्याचदा कळत नाही, पण ती रिस्क तिथे असते, इनरंट रिस्क असते. याचे एक दोन उदाहरणं आपण घेऊया की रिस्क आणि गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क आणि रिटर्न याचं इक्वेशन समजावून सांगण्यासाठी मी हे उदाहरण देतोय की रिस्क वाढल्यानंतर आपले रिटर्न्स कसे वाढू शकतात, किंवा रिटर्न्स जर माझे वाढले तर माझी रिस्क कशी वाढू शकते. या दोन्ही गोष्टी हँड इन हँड जातात. कारण आपला आजचा जो विषय आहे तो जोखीम आणि परतावा याच्याशी निगडीत आहे. म्हणजे नुसती जोखीम आपल्याला समजावून घ्यायची नाहीये आज, तर आपल्याला परतावा पण समजावून घ्यायचा आहे त्याच्याबरोबर. बरोबर आहे. तर मी त्या पद्धतीचं एक उदाहरण देतो. समजा नाशिकवरून आपण मुंबईला चाललोय, नाशिकवरून मुंबईला ट्रॅव्हल करतोय, आणि नाशिकवरून मुंबईला ट्रॅव्हल करताना मी जर गाडी 60च्या गतीने चालवली, 60च्या स्पीडने चालवली, तर समजा ऍक्सिडेंट झाला तर त्या ऍक्सिडेंटमध्ये जे काही नुकसान होतं ते नुकसान थोडंसं कमी होईल जर मी 80च्या स्पीडनी गाडी चालवली त्यापेक्षा. म्हणजे थोडक्यात काय, 60ला थोडं कमी नुकसान होईल, 80ला जास्त नुकसान होईल. पण तीच मी गाडी 100ला चालवली तर नुकसान होण्याची शक्यता आणखीन वाढेल, आणि 120नी तर मी विचार सुद्धा करू शकत नाही काय होईल म्हणून. पण होतं काय आहे की मी 60 पेक्षा 80नी लवकर पोहोचणार आहे, आणि 80 पेक्षा 100नी मी लवकर पोहोचणार आहे 100च्या स्पीडनी, आणि 100 पेक्षा 120च्या स्पीडनी मी आणखीन लवकर पोहोचणार आहे. म्हणजे मला तिथे फायदा पण होतोय लवकर पोहोचण्याचा, पण त्याची जी फ्लिपसाईड आहे ती फ्लिपसाईड ही आहे की मी लवकर तर पोहोचेल पण माझी जोखीम वाढत चाललेली आहे. आता याच गोष्टीला तुम्ही थोडंसं तुमच्या गुंतवणुकीशी कम्पेअर करून बघा. इथे तुमचं लवकर पोहोचणं म्हणजे जास्त परतावा मिळणं असं आहे, आणि ऍक्सिडेंट झाला तर जे नुकसान होत आहे ते म्हणजे रिस्क आहे. तर तुम्ही कुठल्याही गुंतवणुकीमध्ये जेवढी जास्त रिस्क घेता तेवढे जास्त रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात, पण जास्त रिटर्न्सच्या हव्यासापायी तुमची रिस्क पण वाढत असते. तर ह्याचा ताळमेळ साधणं हे कुठल्याही गुंतवणुकीमध्ये आपल्यासाठी गरजेचं आहे. एक आणखीन उदाहरण देतो मी, की जेव्हा आपण स्विमिंग करतो तेव्हा स्विमिंग करत असताना तुम्ही लेट्स से स्विमिंग पूलमध्ये जर कमरे एवढ्या पाण्यामध्ये स्विमिंग केलं तर तुम्हाला मजा येते, जेवढी मजा यायची तेवढी मजा येते, स्विमिंग तिथे करता येतं, पण तेवढं चांगलं करता नाही येत प्रॉबेबली जेवढं आपण पुरुषभर पाण्यामध्ये स्विमिंग केलं असतं, 6 फूट 8 फूट पाण्यामध्ये स्विमिंग केलं असतं, तेवढं चांगलं स्विमिंग कमरे एवढ्या पाण्यात करता येत नाही. पण कमरे एवढ्या पाण्यामध्ये आपली जी रिस्क असते ती रिस्क कमी असते, जी रिस्क प्रॉबेबली 6-8 फूट पाण्यामध्ये जास्त असेल. आता यानंतर बघा, तुम्ही पुढची जर पायरी घेतली की तुम्ही विहिरीत पोहताय किंवा नदीमध्ये पोहताय, तर तुमची रिस्क थोडीशी वाढते, पण त्या ठिकाणी मजा पण आणखीन वाढते. तिथे पोहण्याची मजा जी आहे ती आणखीनच फार वेगळी आहे. आणि याशिवाय तुम्ही जर मध्य समुद्रामध्ये गेलात आणि तिथून वरून हेलिकॉप्टर मधून उडी मारली तर त्याचं थ्रिल एकदम वेगळंच आहे. त्या ठिकाणी पोहण्याचं थ्रिल एकदम वेगळंच आहे. पण त्या थ्रिल बरोबर येणारी जी रिस्क आहे ती रिस्क आणखी वेगळी आहे. तुम्ही मध्य समुद्रामध्ये उडी मारताय, तिथे समुद्र कसा असेल, किती खवळलेला असेल हे आपल्याला माहिती नाहीये, आजूबाजूला किती शार्क असतील हे आपल्याला माहिती नाहीये, वरून हेलिकॉप्टर मधून जेव्हा आपण उडी मारतो तेव्हा आपण कसे लँड होऊ हे आपल्याला माहिती नाहीये. तर ती मजा तर मिळते, पण तेवढीच रिस्क त्याच्याबरोबर असोसिएट होते. गुंतवणुकीच्या सगळ्या पर्यायांमध्ये सुद्धा ही आपली जी जोखीम आहे ती जसं जसं आपला परतावा वाढत जातो तसं तसे ती जोखीम आपली वाढत जात असते. अगदी कमी जोखमीचे पर्याय म्हणजे
गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे बॉन्ड्स, त्याच्यामध्ये जोखीम कमी असते आणि अगदी जास्तीत जास्त रिटर्न्स देणारा प्रकार गुंतवणुकीचा तो ट्रेडिंगमध्ये फ्युचर अँड ऑप्शन्स आपण ज्याला म्हणतो तसा आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स मिळू शकतात, पण जोखीम अतिशय जास्त असते आणि त्यात जो सक्सेसचा पर्सेंटेज आहे तो साधारणतः 2% असतो. तर ही झाली जोखीम. आणि गुंतवणुकीच्या बाबतीतली जोखीम म्हणजे मग पैसे जाण्याची जोखीम, कशा पद्धतीने पैसे जातात वगैरे त्या विषयाकडे आपण परत वळूया. पण मला वाटतं की जोखीम काय असते हे मी थोडंसं एक्सप्लेन करण्याचा इथे प्रयत्न केलाय. मानसी. नक्कीच, नक्कीच. सर, मग आपण जेव्हा बँकेत पैसे ठेवतो किंवा बॉन्ड्समध्ये पैसे गुंतवतो, तेव्हा तर आपले पैसे जाणे किंवा वर खाली होणे, फ्लक्च्युएट होणे अशी शक्यता नसते. मग तिथे जोखीम नसते असं आपण म्हणू शकतो का? नाही, आपण असं म्हणू शकत नाही. अशी 2 प्रकारच्या, आता इथे थोड्याशा जोखीम कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत ते आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात समजावून घेऊया. जसा गुंतवणुकीचा प्रकार बदलतो तशा तशा जोखमी पण बदलतात. जेव्हा आपण शेअर बाजारात किंवा शेअर बाजाराशी निगडीत इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, शेअर बाजाराशी निगडीत म्हणजे शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्स अशा प्रकारांमध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करतो, तेव्हा त्या ठिकाणी जी रिस्क असते ती 2 प्रकारची असते. त्यातली एक सगळ्यात महत्वाची रिस्क म्हणजे व्होलॅटिलिटीची रिस्क. व्होलॅटिलिटी म्हणजे काय, की या ठिकाणी जेव्हा बाजार खालीवर होतो तेव्हा माझ्या पैशांची किंमत पण खालीवर होऊ शकते. माझ्या 100 रुपयांची किंमत 90 रुपये होऊ शकते, 90 रुपयांची किंमत परत 85 होऊ शकते. याला आपण व्होलॅटिलिटी म्हणतो आणि त्या रिस्कला व्होलॅटिलिटीची रिस्क असं पण म्हणतात. बाकीच्या पण काही रिस्क त्याच्याशी निगडीत आहेत ज्या थोड्या टेक्निकल होतील मला वाटतं या सेशनमध्ये बोलण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आम्ही ज्याला सिस्टमिक रिस्क किंवा असिस्टमॅटिक रिस्क असं म्हणतो, त्या प्रकारच्या काही रिस्क आहेत ज्या मला वाटतं थोड्याशा टेक्निकल होतील इथे. पण काही रिस्क दुसऱ्या मी थोडक्यात सांगू शकतो ज्या इक्विटीशी रिलेटेड आहेत. त्या म्हणजे एक लिक्विडिटीची रिस्क असते. लिक्विडिटीची रिस्क म्हणजे काय, मला जेव्हा हवेत तेव्हा पैसे मिळतील का नाही मिळणार, मला जेव्हा हवेत तेव्हा माझे पैसे परत मिळतील का नाही, याला लिक्विडिटी रिस्क असं म्हणतात. तिसरी रिस्क म्हणजे त्या कंपनीशी निगडीत रिस्क. कंपनी म्हणजे मी ज्या कंपनीचे शेअर्स घेतलेले आहेत त्या कंपनीने जर उद्या चांगलं नाही केलं तर ती पण एक रिस्क असू शकते. तर अशा प्रकारच्या बऱ्याच रिस्क या इक्विटी मार्केटमध्ये असतात. पण आता तुझ्या मूळ प्रश्नाकडे मी येतो, ती म्हणजे एफडी मध्ये रिस्क नसते का किंवा बॉन्ड मध्ये रिस्क नसते का. तर गुंतवणुकीचा हा दुसरा प्रकार आहे. एक होता इक्विटी आणि दुसरा आहे डेट. डेट म्हणजे ज्या ठिकाणी आपण बॉन्ड मध्ये गुंतवणूक करतो किंवा एफडी मध्ये गुंतवणूक करतो किंवा पोस्टमध्ये गुंतवणूक करतो, या सगळ्या डेट प्रकारच्या गुंतवणुकी आहेत. इथे पण रिस्क आहे, पण इथली रिस्क थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे. जशी आधीच्या याच्यामध्ये व्होलॅटिलिटीची रिस्क होती तशी इकडे क्रेडिट रिस्क आहे. क्रेडिट रिस्क म्हणजे काय, की मी ज्या बँकेमध्ये एफडी ठेवली ती बँकच जर बुडाली तर मुळात माझे सगळे पैसे बुडण्याची भीती आहे आणि ते पैसे जर माझे बुडाले तर असं म्हणतात की म्हणजे ती क्रेडिट रिस्क आहे बेसिकली. दुसरं, मी गव्हर्नमेंटचे जर बॉन्ड्स घेतले तर गव्हर्नमेंटला सॉव्हरेन गॅरंटी असते. सॉव्हरेन गॅरंटी म्हणजे गव्हर्नमेंट कधीच पैसे बुडवत नाही कोणाचेच, त्यामुळे तिथे ती जोखीम नसते. पण मी जर बॉन्ड एखाद्या कंपनीचे घेतले आणि त्या कंपनीने माझे पैसेच परत नाही दिले, त्याला आपण क्रेडिट रिस्क म्हणतो. शिवाय ती कंपनी जर वेळेवर पैसे देऊ शकली नाही तर ती लिक्विडिटी रिस्क होऊन जाते. किंवा जेव्हा इंटरेस्ट रेट कमी जास्त होतात, तुम्हाला तर मागच्या काही दिवसांमध्ये माहितीये बँकांचे इंटरेस्ट रेट वाढलेत बऱ्यापैकी. तर जेव्हा बँकांमध्ये इंटरेस्ट रेट वाढतात तेव्हा या बॉन्डचा परतावा कमी होत असतो. मग अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला इंटरेस्ट रेट रिस्क तयार होते. तर अशा प्रकारच्या या बऱ्याचशा रिस्क असतात. तर असं कुठलंही इन्स्ट्रुमेंट नाहीये की ज्याच्यामध्ये रिस्क नाहीये. ती बँक असू देत किंवा इक्विटी असू दे किंवा शेअर मार्केट असू दे, याच्यामध्ये रिस्क आहेच आहे. फक्त रिस्क सॉव्हरेन गॅरंटी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी रिस्क नसते. म्हणजे उदाहरणार्थ गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स, गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये आपल्याला रिस्क नसते. ती रिस्क केव्हा असते, जर आपला भारत म्हणजे असं कधी होणार नाही, पण जर बुडाला, देश जर एखादा बुडाला तर त्या प्रकारची रिस्क तयार होते सॉव्हरेन गॅरंटीवाली. पण ती फार रेअरेस्ट ऑफ रेअर ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची ती रिस्क आहे. फक्त एकच आहे की परत एकदा ते इक्वेशन सांगतो की ज्या ठिकाणी तुमचा परतावा कमी त्या ठिकाणी रिस्क कमी. मग त्याच अनुषंगाने जर आपल्याला गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्सकडे बघायचं झालं तर तिथे रिस्क कमी आहे, याचा अर्थ तिथे परतावा पण कमी आहे. परतावा पण कमी आहे. बरोबर.
सर आता आपण हे रिस्कचे प्रकार पाहिले किंवा एक लँडस्केप पाहिला की रिस्क कशा कशा पद्धतीच्या असू शकतात. मात्र एक गुंतवणूकदार म्हणून त्या गुंतवणूकदाराला कसं कळेल की मी माझी रिस्क घेण्याची क्षमता किती आहे किंवा हे रिस्क मोजण्याचे काही पॅरामीटर्स असतात का? बरोबर आहे. खरं तर जेव्हा आपण एखादा गुंतवणूक सल्लागार जेव्हा एखाद्याची गुंतवणूक करून देतो किंवा आपणही स्वतः जर गुंतवणूक करत असू, तर आपण आपली रिस्क असेसमेंट करायला हवी किंवा आपली रिस्क कॅपेबिलिटी किती आहे, रिस्क कॅपॅसिटी किती आहे ते आपण असेस करून मगच गुंतवणूक करायला हवी. हम्म. मग आता याच्यामध्ये रिस्क असेसमेंट ही बेसिकली 2-3 गोष्टींवरती अवलंबून असते. एक म्हणजे मला रिस्क घेण्याची कॅपेबिलिटी किती आहे, मी किती जोखीम घेऊ शकतो. हा झाला एक प्रकार, ते म्हणजे परिस्थिती, माझी परिस्थिती काय आहे जोखीम घेण्याची. दुसरा प्रकार म्हणजे मी जोखीम किती घेऊ इच्छितो. आता मी खूप जोखीम घेऊ इच्छित असेल पण माझी परिस्थितीच जर नसेल तर मला जोखीम घेण्यात काही अर्थ नाहीये. तर एक झाली परिस्थिती आणि एक झाली इच्छा. आणि तिसरी, ओके. जोखीम घेण्याची गरज किती आहे मला खरंच. मी ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या ठिकाणी मला जोखीम हम्म. घेण्याची गरज आहे का. तर या हम्म. 3 पॅरामीटर्स वरती आपण आपली जोखीम असेस करायला हवी. टेक्निकली त्यासाठी काय करतात की गुंतवणूक सल्लागार एक प्रश्नसंच वापरतात. त्यामध्ये साधारणतः 15 किंवा 20 प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं ते घेतात आणि त्या हम्म. प्रश्नांच्या उत्तरांवरून ते असेस करतात. याला आम्ही रिस्क असेसमेंट असं म्हणतो किंवा रिस्क प्रोफाईल क्वेश्चनायर असं म्हणतो. तर त्या प्रश्नांच्या हम्म. उत्तरांवरून गुंतवणूक सल्लागाराला हे कळतं की तुम्ही किती जोखीम घेण्यासाठी सक्षम आहात, तुमची जोखीम घेण्याची इच्छा किती आहे आणि जोखीम घेण्याची गरज किती आहे. या तिन्ही हम्म. पॅरामीटरवरती तुमचं ते असेसमेंट होतं. आणि मग हे जे ओके. असेसमेंट आहे, या असेसमेंटनुसार तुमचं जे रिस्क प्रोफाईल आहे ते 5 प्रकारांमध्ये डिव्हाइड केलं जातं आणि त्या 5 पैकी एका हम्म. प्रकारामध्ये तुम्हाला फिट केलं जातं. तर ते साधारणतः 5 प्रकार, कोणी 5 कोणी 6 असे वापरू शकतं, पण साधारणतः 5 हम्म. प्रकार असतात. तर पहिलं जे हम्म. त्यातलं रिस्क प्रोफाईल आहे ते डिफेन्सिव्ह. डिफेन्सिव्ह म्हणजे असा ओके. व्यक्ती बेसिकली ज्याला अजिबातच रिस्क घ्यायची नाहीये. त्याला हम्म. कमी परतावा चालू शकेल पण त्याला रिस्क घ्यायची नाहीये. हा तो व्यक्ती जो 60च्या स्पीडनी गाडी चालवेल आणि जो कमरे एवढ्या पाण्यामध्ये पोहेल. हम्म. दुसरं जे रिस्क प्रोफाईल आहे ते म्हणजे कन्झर्वेटिव्ह. कन्झर्वेटिव्ह हा व्यक्ती थोडीशी रिस्क घ्यायला तयार आहे आणि थोडीशी हम्म. रिस्क घेऊन थोडासा परतावा त्याला जास्त हवाय. तर हे झालं सेकंड रिस्क प्रोफाईल. हम्म. डिफेन्सिव्ह नंतर कन्झर्वेटिव्ह. कन्झर्वेटिव्ह हा व्यक्ती आहे, हम्म. तो थोडा 60 पेक्षा ना 70-75चा स्पीड त्यांनी केला थोडंसं लवकर पोहोचण्यासाठी आणि तो साधारणतः छाती एवढे किंवा एका पुरुष एवढ्या पाण्यामध्ये गेला. थोडासा पुढे घेतला, हम्म. थोडीशी रिस्क घेतली, थोडीशी मजा घेण्यासाठी. तिसरं जे रिस्क प्रोफाईल आहे ते म्हणजे मॉडरेट. मॉडरेट म्हणजे हम्म. काय, दोन्हीचा बॅलन्स साधून चाललेलो आहे. रिस्क आणि रिटर्न्स याच्या मध्यावरती मी बसलेलो आहे. मला मध्यम रिस्क ओके. हवी आहे आणि मला मध्यम परतावा पण हवा आहे. तर हा तो हम्म. व्यक्ती आहे जो 80चा स्पीड ज्या ठिकाणी सांगितलेला आहे त्या ठिकाणी 80नीच गाडी चालवणार. ज्या ठिकाणी समृद्धीला जर चालवत असेल आणि 100चा स्पीड सांगितलंय तो 100नी चालवणार. तो हम्म. नियमांचं तंतोतंत पालन करणार. तो जास्त रिस्क हम्म. पण घेणार नाही आणि तो जास्त जास्त परतावा मिळवण्याचा हव्यास पण तो करणार नाही. तर असा हा हम्म. मॉडरेटचा रिस्क प्रकार आहे, मध्यम ज्याला आपण म्हणतो. त्याच्या पुढचा हम्म. जो आहे तो म्हणजे ग्रोथचा रिस्क प्रकार. हा थोडासा हम्म. आता अग्रेसिव्ह कडे आपण चाललोय. या ठिकाणी रिटर्न्स जास्त मिळण्याची शक्यता असते. रिटर्न्स चांगले हम्म. मिळतात या ठिकाणी. पण या ठिकाणी थोडीशी आपली रिस्क वाढते. हम्म. आणि सगळ्यात शेवटचं रिस्क प्रोफाईल ते म्हणजे अग्रेसिव्ह रिस्क प्रोफाईल. या ठिकाणी तो हम्म. व्यक्ती सगळ्यात जास्त गुंतवणुकीची रिस्क घेत असतो आणि एवढी गुंतवणुकीची हम्म. रिस्क घेऊन त्याला परतावा जास्त हवा असं तो एक गृहीतक धरत असतो किंवा अशा हम्म. प्रकारचं तो त्याचं मॅनेजमेंट करत असतो. आता मी जास्त रिस्क घेतली याचा अर्थ त्याचा ऍक्सिडेंट होणारच असं सुद्धा नाहीये. जर तो हम्म. रस्ता चांगला असेल, जर त्याची गाडी चांगली असेल आणि हम्म. गाडीमध्ये त्याच्या 6 एअर बॅग्स असतील आणि त्याची हम्म. गाडी तेवढी केपेबल असेल तर त्याचा ऍक्सिडेंट होईलच असं नाहीये. सो मी हम्म. जेव्हा म्हणतो 120च्या स्पीडनी गाडी चालवताना ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते असं नाही म्हणत आहे. मला असं म्हणायचंय की ऍक्सिडेंट जर झाला तर नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे. पण जर त्याचे हम्म. मेजर्स आपण घेतले, त्याची काय म्हणतात, आपण रिस्कचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं तर कदाचित त्याला रिस्क जास्त घेऊन सुद्धा रिटर्न्स जास्त मिळू शकतील.
तर अशा प्रकारचे हे जे रिस्क प्रोफाईल आहे, त्या रिस्क प्रोफाईलमध्ये त्याला कुठेतरी बसवलं जातं. त्या 3 गोष्टींवरती गरज किती आहे, इच्छा किती आहे आणि कॅपेबिलिटी किती आहे, या प्रकारे त्याच्यावरती बसवलं जातं आणि मग त्या पद्धतीने त्याला गुंतवणूक सजेस्ट केली जाते की त्याला किती रिटर्न्स मिळावेत. मानसी. ओके. ओके. सर, म्हणजे एकंदरीत एखादी व्यक्ती डिफेन्सिव्ह सुद्धा असू शकते किंवा अग्रेसिव्ह सुद्धा असू शकते. सो त्या त्या वेळेच्या त्यांच्या गुंतवणुकीच्या गरजांनुसार किंवा टाईम फ्रेमनुसार रिस्क प्रोफाईल ठरवली जाते आणि त्यानुसार गुंतवणूक केली जाते. आता बरोबर. जो मूळ आपला जो प्रश्न आहे तो म्हणजे जोखीम आणि परतावा ह्यांच्यातलं समीकरण, रिस्क आणि रिटर्न यांचं नेमकं समीकरण कसं असतं? याविषयी सांगा मला. बरोबर आहे. जसं मी आता समीकरण तर सांगितलं. समीकरण तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की हं, जसे माझे रिटर्न्स वाढतात तशी माझी थोडीशी रिस्क वाढत असते कायम. पण जशी हं, रिस्क वाढते तसं माझं रिस्क मॅनेजमेंट ही स्ट्रॉंग होत गेली पाहिजे. म्हणजे हं, विमानाचा ऍक्सिडेंट होतोच असा नाहीये. विमानाने इथून अहमदाबादला 1 तासामध्ये माणूस पोहोचतो नाशिकवरनं. तर याचा अर्थ हं. विमानामध्ये रिस्क नाहीये असं नाहीये, पण त्याची रिस्क मॅनेजमेंट खूप चांगली केलेली असते. तर ती रिस्क बरोबर. मॅनेजमेंट चांगली करणं हा फार महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असतो. जसं जसं आपण जोखीम घेतो तसं तसं. हं, दुसरं गणित एक सांगतो आणखीन. आपण समीकरणाबद्दल बोलतोय त्यामुळे हे सांगणं फार महत्वाचं आहे की जेवढे आपण आपली गुंतवणुकीची टाइम फ्रेम वाढवतो, जेवढ्या जास्त कालावधीसाठी आपण गुंतवणूक करतो, तेव्हा आपली हं. जी रिस्क आहे किंवा जोखीम आहे ती ऑटोमॅटिकली कमी होत असते. पर्टिक्युलरली इक्विटी ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट मधली. ज्या ठिकाणी ओके. तुमच्या शेअर बाजाराशी निगडीत जी गुंतवणूक आहे त्यातली तुमची रिस्क ही जशी टाइम फ्रेम वाढते तशी तशी कमी होत जाते. म्हणून अशा ठिकाणी तुम्ही जोखीम घ्यायला हरकत नाही. अशा ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी हं, तुमची गुंतवणूक ही दीर्घ कालावधीची असेल त्या ठिकाणी. हं, पण जर ती हं, मध्यम कालावधीची असेल तर तुम्ही तुमची जोखीम कमी करावी आणि ती अगदी कमी कालावधीची असेल तर तुम्ही जोखीम आणखीनच कमी करावी. हं, त्यामुळे तुमचे ऍक्सिडेंट होणार नाहीत. ऍक्सिडेंट इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. हं. तर याचा वेळेशी पण संबंध आहे. नुसता गुंतवणुकीशी किंवा रिस्क प्रोफाईलशी संबंध नाही. रिस्क प्रोफाईल बरोबर मी गुंतवणुकीचा बरोबर. कालावधी किती आहे हे पण बघायचं. तर हे पण एक समीकरण हं. आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, ओके. आता इथे आपण तुमचा तो इच्छा सॉरी, इथे तुमचा तो इच्छा आणि गरज हा मुद्दा येतो, की एकाच करेक्ट, वर्षाची टाईम फ्रेम आहे, पण माझी इच्छा अग्रेसिव्ह जायची आहे. तर हे करेक्ट. समीकरण बसत नाही कुठे. बसत नाही. म्हणजे मला 1 हं, वर्षासाठी जर मी गुंतवणूक करायला गेलो आणि मी ती गुंतवणूक एवढी रिस्की असेटमध्ये केली आणि नेमकी मला 1 हं, वर्षानंतर पैशांची गरज आहे आणि त्यावेळी जर शेअर बाजार गडगडलेला असेल आणि मी नेमक्या रिस्की हं, असेटमध्ये किंवा रिस्की शेअर्समध्ये किंवा रिस्की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली आहे, तर ते पैसे मला जेव्हा काम आहे तेव्हाच मिळणार नाहीत किंवा त्या पैशांचे मला लेट्स से ₹100 जर ₹70 मिळाले, तर हं. दॅट इज नॉट अ गुड मॅनेजमेंट. बरोबर. त्यामुळे ते त्या ठिकाणी तसं करणं योग्य नाहीये. म्हणून हे हं, समीकरण वापरणं फार गरजेचं आहे. एक मुद्दा शेवटचा सांगतो, की मी आता सांगितलं परतावा जास्त म्हणजे किती परतावा? तर हं, याचं एक म्युच्युअल फंडाच्या कॉन्टेक्स्टमध्ये किंवा म्युच्युअल फंडाच्या पॅराडिगममध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करू, की कुठल्या जोखमीला किती परतावा आपण अपेक्षित करू शकतो. हे खूप हं, टेंटेटिव्ह आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गॅरंटी नसते. मी फक्त एक ठोकताळा सांगण्याचा प्रयत्न इथे करतोय. तर जर डिफेन्सिव्ह रिस्क प्रोफाईल असेल, म्हणजे जे अगदी पहिलं जो अजिबात जोखीम घ्यायला तयार नाही, त्याला साधारणतः एफडी एवढे रिटर्न्स हे म्युच्युअल फंडामध्ये मिळू शकतात. त्याला जोखीम घ्यायची हं, नाहीये. दुसरा जो हं, आहे तो कन्झर्वेटिव्ह रिस्क प्रोफाईल आहे आणि कन्झर्वेटिव्ह रिस्क प्रोफाईलचा अर्थ आहे की एफडी पेक्षा फिक्स डिपॉझिट पेक्षा साधारणतः 2% रिटर्न्स त्याला जास्त मिळू शकतात. म्हणजे फिक्स डिपॉझिटमध्ये जर 60% मिळत असतील तर कन्झर्वेटिव्ह रिस्क प्रोफाईलवाल्याला 9% पर्यंतचे रिटर्न्स मिळू शकतात. अशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट त्यांनी करणं अपेक्षित आहे किंवा त्याच्यासाठी हं, सजेस्ट केले जातात. तिसरं जे आहे ते म्हणजे मॉडरेट रिस्क प्रोफाईल. मॉडरेट रिस्क प्रोफाईलसाठी जर 60%चे रिटर्न्स एफडी मध्ये असतील तर इथे साधारणतः 9 ते 12%च्या रेंजमध्ये रिटर्न्स मिळू शकतात. 9 ते 12 आणि त्याची साधारणतः रेंज असते. ग्रोथ रिस्क बरोबर. प्रोफाईलमध्ये जर आपण गेलो तर साधारणतः एक 12 ते 14%चे रिटर्न्स मिळू शकतात आणि अग्रेसिव्ह रिस्क प्रोफाईलमध्ये गेलो आपण तर 14%च्या वर रिटर्न्स मिळू शकतील. अशा प्रकारचे पोर्टफोलिओज तयार करण्यात येतात. ते 14%चे वरचे रिटर्न्स म्हणजे खरं सांगायचं तर आता बऱ्याचशा पोर्टफोलिओज मध्ये जे रिटर्न्स आहेत ते 18%, 20%, अगदी 21-22%, 23%चे रिटर्न्स पण आता काही पोर्टफोलिओ मध्ये दिसत आहेत. हं, कारण आता हं, बाजार वर आहे.
हे मे बी रिटर्न्स तुम्हाला जर स्वतःला बघायचे असतील स्वतःचे स्वतःला, तर तुम्ही gravity.in, GRAVYT, gravity.in नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे. त्यावरती बॉनविस्टानी काही आमचे पोर्टफोलिओज तिथे रेडीमेड तयार करून ठेवलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्या पोर्टफोलिओचे रिटर्न्स किती जनरेट झालेले आहेत, मागच्या 1 वर्षाचे रिटर्न्स किती, 3 वर्षांचे ऍव्हरेज रिटर्न्स किती, ते पण तुम्ही बघू शकाल. आणि त्याच्यावरून तुम्हाला कळेल प्रॉबेबली की तो पोर्टफोलिओ जो आहे तो अग्रेसिव्ह आहे, मॉडरेट आहे, किंवा त्या ठिकाणी रादर रिस्क पण लिहिलेली आहे किती येते. तर या गोष्टी पण तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल आणि स्वतःला तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी पण सोपं जाईल. रादर मी आणखीन एक गोष्ट सांगतो, त्याच प्लॅटफॉर्मवरती gravity.in या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही स्वतः रिस्क असेसमेंट पण करू शकाल. म्हणजे तुम्ही बरोबर. डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टर आहात, कन्झर्वेटिव्ह आहात, मॉडरेट आहात, ग्रोथ आहात की अग्रेसिव्ह आहात, हे तुमचं तुम्हाला स्वतःलाच कळून येईल त्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर. तर मे बी यू कॅन ट्राय इट आउट. मानसी. नक्कीच. सर मी आता खरं तर तेच सांगणार होते, की जर तुम्हाला स्वतःचे रिस्क असेसमेंट करायचं असेल, तर तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी कन्सल्ट करू शकता किंवा आम्ही जे तुम्हाला रेडीमेड टूल बनवून दिलेलं आहे gravity.in या वेबसाईटवरती, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात. माझ्या मते आजचं सेशन सर आपण आज इथे थांबूयात. आपलं आज वाढलं आहे खरं तर आपण साधारण 15 मिनिटं ठरवतो. आज जास्त वेळ झाला आहे आपला, पण विषय पण खूप मोठा होता. पुढच्या शुक्रवारी 4 वाजता याच वेळेस आपण भेटूयात आणि एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊ. ऍब्सोल्युटली. आमच्या युट्यूब चॅनलला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय तुमच्याकडनं, सो त्यासाठी सगळ्यांचे आभार. पण ऍट द सेम टाइम आणखीन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला लाईक करा, लोकांना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांकडे हे फॉरवर्ड करा, सो दॅट सगळ्यांना त्याची माहिती मिळेल आणि आपण एक चांगला सुदृढ असा समाज तयार करू शकू. नक्कीच. धन्यवाद सर. ओके. थँक यू.